हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवघ्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांत उत्तरेलनी अभिमन्युले विवाहाचे प्रसंगा बेळारी श्रीकृष्ण परमात्मान आईल सर्व रायांक ओटकोरनो आणि मुखारी पांडवान कसल कोरका कशे मुखार सुका तंगेल राज्य त्यांनी निमगूचे कशी हे पुरे समालोचन करता. बलरामो कृष्णो विराटरायो द्रुपदो सर्वजन तंगेले एक कशी मुखार सोडून वचुका म्हण मिळेल विषयांत सात्यकी सकड जन एक तांगेल अभिप्राय दिताची कडेर म्हणटना कृष्ण द्वारावतीक तागेले द्वारकेक ताणें वचुका न्हय तशी विराटराया लागीं अनुमती घेवन तो तागेले द्वारकेक वता. हांगा युधिष्ठिरू म्हळ्यार पांडव पंचपांडव विराटो द्रुपदो फुडें युद्ध सिद्धती कोरका न्हय आनी वेळ करून नज म्हूण सांगून कशी जाल्यार तांकां कृष्णाल उत्तर वरलेजनाल उत्तर आयकतना दुर्योधन कशें जाल्यार राज्य वापस दितल न्ही तें तांकां गोत आशिल्लें. तशें जावन तांणी युद्ध सिद्धती करताची. द्रुपदूय विराटूय तांगेले बंधू बांधवांगेलो ओट समालोचन कोरून तांगेल जन कशें ओट केलें न्हय सगळे विश्व पर्यंत कितले राय आसाचे तितले रायांक पांडवांगेल तर्फेन युद्ध करूं येवका म्हणलें आमंत्रण दिलां. हंचाण तांणी हस्तिनावती दुखून पुराय जनाक ओट करता आसत न्हय हांगा राय पुरय तांगेली इच्छा प्रकार स्वल्प जन पांडवांगेल बदीन स्वल्प जन कौरवांगेल बदीन पुराय येतरसची सुरवेक पांडवांना आव्हान दिल्लेलें ताचे पयशी फुडेंची दुर्योधनांनी युद्ध करचेची म्हळ्यार सिद्धतेर आशिल्लीच न्हय. आतां पांडवान युद्ध सिद्धत केला म्हूण तांगेल गुढचारान सांगले कुळ्ळे तांणी पुराय रायांक आव्हान पेटयलें वे स्वल्पराय ह्या बदीन स्वल्पराय त्या बदीन पुराय जल्लींची. हांगा द्रुपद कसो करता तागेले पुरोहिताक कसल सकडी सलही दिवक त्या प्रय दिवन तूं दूत जावन वचुका दुर्योधना लागीं कसले भिवची नाका तूं धार्मीक रितीरी उरलो का आनी कसं म्हूण म्हळ्यार तुमी वेदविद ब्राह्मण जाल्यार देखून तुमकां तांणी मारताची करताची कसले भंय नाका कळ्ळें वयोवृद्धय भंय न्हय तशें जावन तोंदरे दिनात तांणी तुमी वचून कशी पांडवांगेले हितार्थ जावन उरलो का तशें तुमी उरलो का म्हूण सांगून पेटयला. हंचाण पांडव सर्व रायांक ओट्ट करतर आशिल्लीत न्हय सर्व रायांक आपोवच्याक विंगड विंगड कडेन विंगड म्हळ्यार वेगळे वेगळे राय आपोवचे वेगळे वेगळे दूतांक पेटोवन दिला जाल्यार कृष्णाक आतां द्वारावती देखून कृष्णाकय आव्हान दिवका न्हय युद्धाक तो कसो करता अर्जुनू वता द्वारावतीक आबची वता म्हूण हांगा तांणी कसं करताची कृष्ण बलराम पुरय तांगेल बर्ती यादवांक विंगड विंगड म्हळ्यार वृष्णी अंधक भोज दाशार्ह सात्वत अशी विंगड विंगड वंशाचे यादवांक घेवन विराटनगरांत आयलीची तांगेल समालोचन जाल्लें तांणी द्वारावती प्रयाण केला. अभिमन्यूल विवाहांत कसं सकडी विशय जाल्ले ताजे नंतर पांडव कसल करताचे ह्या पुरे गुढचारान सांगला न्हय. आतां विराटनगर आदुकून यो कोण कृष्ण द्वारावती चमकला म्हणलेलो विशय दुर्योधनाकय कळला. हंचाण पांडव
पांडवालान तुला धनंजय कृष्णा वापस युद्ध येवका म्हण आव्हान दिवच्या वत्ता म्हण कळली कुडले वा कसं करता तागेल्या पयशे बग्गी हांव वचून पावका म्हण सांगून वायू वेग आसूचे घोड्यांक घेवन रथार बैसून तो द्वारके वता कळवे ते दोसोची वावय बायसरला कोण पांडवूय म्हळ्यार कोण मध्यम पांडव अर्जुन तवय बायसरला दोग जणी ಒಟ್ಟು द्वारके पावल्याची कृष्णाला मने प्रवेश केला कडे कृष्ण अंतपुरांत निदला म्हळ्यार तांकां कळ्ळें दुर्योधनु धनंजय दोग जणी कृष्णाला शयन मंदिराक चमकलीच कई तई शयन मंदिरा प्रवेश करतना सुरवे कोण भितर प्रवेश केलो म्हळ्यार दुर्योधनान तो कसो करता ताका ಸ್ವಲ್ಪ अहंकारो अभिमान सकड चड न्हय तो मानी मानी म्हणटाची मानी म्हळ्यार भारी अभिमान ताका इगो म्हणटा पळय तशी तशें तो कसो करता कृष्णाले पाय्याले की राबचे ताका समदिसनी कृष्णाल मात्याले एक सिंहासन दवरनाशिल्ले थंय बैसलो तो म्हळ्यार हांव रायो हस्तिनावतीचो थंय वचून तो बसलो हांगा मागीर अर्जुन प्रवेश केला पळयत तो कृष्ण न्हिदोन थंय तो तागेले पाय्या लागींच पांय पडून राबलो ಸ್ವಲ್ಪ वेळान पळयतना कृष्णाक सुरवे कोण दिसता पाय्याला राबिल्ले दिसता की मात्याले आशिल्ले पाय्याले आशिल्ले न्हय ताका पांडव अर्जुनू दिसलो मागीर उठान बसतना मागशी मात्या लागीं दुर्योधन म्हूण कळ्ळें दोग जाणांकय स्वागत सांगलें कशी आसाची कसले इत्ते गांव तुमगेले देशा कशी कसले कुशलोपचार म्हणटा हे पळय जाल्ली कुडले इथे आयली तुमी म्हणटा कोय गोतनातल्या वरी दुर्योधन आसतकय आनी कृष्णा सांगी कृष्णा मुखारी आमकां न्ही पांडवांक युद्ध जेवचें म्हणलें खंडीत तूं म्हाका मेगेल सहाय येवका म्हूण हांव आपोवचें आयला कळ्ळें पळय अर्जुन तुगेलो मित्र जावन आसचा पुरो जाल्यार हांवय तुका मित्रूची आनी कसं म्हळ्यार बांधव्या विशयी पळयल्यार आमगेले दोग जाणां तुवें तुका एकलेक बांधव्य कळ्ळें जाल्यार तूं मिगेले पार्टी रब्बुका म्हणून हांव सुरवे तुगेलो येवन पाविलो सुरवे येवन पाविलो हांव हांगा अर्जुन मागीर येयलो कळ्ळें तशें जावन सुरवे येवन कोण पावता तांकां सुरवे चान्स दिवची न्हय म्हणटना हांव तुगेले चान्स घेवन सुरवे प्रार्थना करतरस प्रार्थना म्हणा तो कळ्ळें हांव तुका सुरवे निमगितरस तूं मिगेल तर्फीन युद्ध रब्बुका कಡೆ हो सांगतकय कृष्ण वय तूं सुरवे येयलो खंडीत म्हाका कसले संशय ना जाल्यार हांव पळयलेलो कोणा सुरवेक धनंजया न्हय तूं सुरवे येयलो हांव हक्क सुरवे पळयले सुरवेक म्हणलेलो विशय येयल्यार दोग जाणय एक न्हय एक रितीरी प्रथम जावन आसाची तशें न्हू हांव दोग जाणांकय सहाय करता जाल्यार सुरवेक हांव अर्जुनाल प्रार्थना निमगिता इत्याक म्हळ्यार प्रायेन सान कोण आसा तांगेल्या सुरवे तांगेले अभिश्ट निमगोचे प्रयेन कोण व्हड आसा तांकां सुरवे आज्ञ करचे हांगा अर्जुन सान तुगेल्या पशी म्हणटना सुरवेक पार्थाक हांव अवकाश दिवका सन्नाक सुरवे अवकाश दिवच न्हय कसले तुगेले प्रार्थना म्हणून सांग तेन्ना दुर्योधनाक उलोवच्या कसले उतर ना जाता वय आशिल्ले उलयला न्हय तेन्ना सांगता अर्जुना पळय युद्धा आव्हान दिवच्या तूं येयला दुर्योधन येयला जाल्यार मिगेल्याक नारायणी सैन्य म्हळ्यार 10 कोटी नारायण म्हूण आपोवचे तसले गोपाल सैनीक मेगेले आसाचे एकले मेगेल तितले बल शरीर धारडी आसूचे युद्ध करच्याक समर्थ इवय हांव कसं लेखला म्हळ्यार मेगेल सैन्य एका पक्षा दिवचे हांव आनेक पक्षा वचचें म्हूण सांगून लेखला जाल्यार मिगेल एक कंडिशन आसा कसं म्हळ्यार हांव शस्त्र धारण करना हांव युद्ध करना तशें जावन दोनी रिती अवकाश आसा तुमकां एक वेळ म्हाका आयकी करचें एक वेळ मिगेल सैन्य आयकी करचें जाल्यार विशय कसो म्हळ्यार म्हाका आयकी केल्यार हांव युद्ध करना हांव तुमगेले पक्षा राबचें मात्र तशें जाल्यार म्हाका आयकी करी कोण आयकी करची तुका संतोश त्याची तूं आयकी करी आतां तूं दाखलो दिकून सुरवेक तुका आयके विशयान तूं हांव संमती दिता कळ्ळें रे अर्जुन म्हणटकय कृष्णा तूं शस्त्र धरी धरना न शिराब युद्ध करी करना न शिराब जाल्यार म्हाका तूंची जेवका कृष्णा पळय म्हणटात न्हय अर्जुन पार्थू कृष्ण पार्थ सारथी अर्जुन बिंबो कृष्ण अर्जुन प्रतिबिंबो कृष्ण बिंबो अर्जुन आत्म कृष्ण परमात्म आत्मान केन्नाय कसले आश करचें म्हळ्यार परमात्माक मात्र आश करचें आत्मान जाल्यार ते आत्म घेवन येयले देह आसा पळय
त्या प्रकृतीस्थ जाल्यार देखून ताजे सात्विक राजसीक प्रकृतीक समजावन ते देह कार्य करता जाल्यार आत्म केन्नाय परमात्माक इच्छ करता. तशी तो सांगता तूं युद्ध करी करना शराब कसले जाव म्हाका तूच जावका म्हूण. तशी पळय आतां अर्जुनान परमात्माक कृष्ण ऐकी केली न्हय. दुर्योधनाक बारी संतोश जालो कळ्ळें. ताका हे आश आशिल्ली तेच की कृष्णान सैन्य दिवका म्हूण. तो लेखतकय सैन्य दिल्यार तो येनाका ताण येयल्यार सैन्य दिवचें ना जाल्यार तागेले इतले बल आसूचे 10 कोटी नारायण म्हळेले नामाचे गोपाल सैनीक म्हाका लायक की बल आसून धारडेत आसून युद्ध करना नशी शस्त्र धरना नशी राबचो कृष्ण लायक. लोभी न्हू तो दुर्योधन ताका सैन्य लायक म्हूण दिसता. अर्जुनान कशी कृष्णाकय निमगेले वैद्य ಹೇಳಿದ್ದು रोगी बयसिದ್ದು म्हणटा पळय तशी ताका भारी संतोश जालो की म्हाका कृष्ण नाका आशिल्लो. तो युद्ध करता जाल्यार हांव ताका घेता आशिल्लो. तो युद्ध करना निरायुध जावन राबता म्हणली नंतर तो कसले म्हाका सैन्य पुरो. तशें अर्जुनान कृष्णा निमगेलेची सैन्य हक्का मेळ्ळी न्हू भारी संतोष जाले कळ्ळें. कडेरी सीदा थंय दुखून दुर्योधन वापस बलरामाले वता. बलरामालय सहकार म्हाका जेवका म्हळेलो अभिलाशेरी थंय चमकलो. बलभद्रा लागीं सांगलें कडेर बलराम म्हणाल की पळय आमी अभिमन्यूल वर्डिके म्हळारी चमकलेलीची थंय विराटरायाल सम्मुखारी आमगेले सभी चल्लेले. हांव तुका पुरे गोतस काही गुडाचारा पेटोवन हांव त्या महासभेक कसो सांगला म्हणून तुका गोतसच्या पुरो. तुगेले वयर म्हाका मस्त प्रीत आशिल्ली देखून कृष्णाले अभिप्रायाक ಸ್ವಲ್ಪ विरुद्ध जावन हांव उलयलं कळ्ळें. हांव तेन्ना कृष्णाले म्हणला म्हाका दोग जन एक्कलेक पांडवय कौरवय एक्कलेक जाल्यार कृष्णाक मेगेल्ले उतर कसलेची समदिसनी आमगेले मध्येद अभिप्राय भेदस तुमगेले विशयांत पांडवांनी कौरवांगेले विशयांत आमगेले मध्येद अभिप्राय भेद आस ना म्हूण हांव म्हणा जाल्यार हांव कृष्णा सोड राबना जाल्यार तुगेले वयर म्हाका श्रुदूकुन प्रिती तुमी गेले शिष्य हांव तुका गदायुद्ध शिकयलां म्हणलेले विशयांत म्हणटना पळय पांडव कृष्णाल ಒಟ್ಟು राबुका जाता म्हाका कित्याक म्हळ्यार हांव कृष्णा सोड राबना जाल्यार तुगेले वयरी म्हाका अभिमान आस म्हणला न्हय. म्हणटना हांव पांडवाल सायडे वचून राबना कित्याक म्हळ्यार कृष्णाल खातीर जावन तुगेले बदीन येना तुगेले खातीर जावन पांडवांगेले पक्षा वचना कित्याक म्हूण म्हळ्यार पांडवाल पक्षा राबल्यार हांव तांकां सोण घालूं जायना युद्ध करपाक जाता. म्हगे प्रिती शिश्य तुगेले विरुद्ध युद्ध करचें इश्ट म्हाका ना. तशें जावन हांव कृष्णाल अभिप्राय कसो म्हूण म्हाका कळ्ळा पळय. ताजे नंतर हांव कृष्णा एक उत्तर दिलां कसलें म्हूण म्हळ्यार हांव मनान तूं उत्तर दिलां एक कसलें म्हूण म्हळ्यार हांव अर्जुनाकय सहाय करना तुकाय सहाय करना जाल्यार एक उत्तर तुका सांगता कसलें म्हळ्यार पळय तूं श्रेश्ठ जावन आशिल्लो भरत वंशांत तोची जन्म आयला म्हणटना धर्माक समजावन तूं युद्ध करका म्हूण दुर्योधन जायता म्हणटा. ताण म्हणचे मान तो धर्मा समजावन केदन चल्ला. बलराम खंडीत दोग जनाल पक्षाकय वचना व्हडणे पळय कृष्ण नानतल्यार म्हाका कृष्णाल सैन्य मेळ्ळा बलरामान पक्कनी अर्जुनाल पक्षा चमकल्ले तो खंडीत खंयचे पक्ष आसा त्या पक्षा समजावन युद्ध करता डोंगेनी करना तो. जाल्यार त्या वेळार हांव सलवत आशिल्लो जाल्यार बलराम कोणाले पक्षा सरवना कृष्ण युद्ध करना आयुध धरना. तशें जावन युद्धांत हांवें गेलवचें म्हूण ताका दृढ जालें की मनांत. मागीर दुर्योधन कृतवर्माले चमकलो तागेले सांगलें कळ्ळें थंयच न्हू कृतवर्मूय खंय तो बाई यादव न्हय थंय चमकलो तागेले सांगलें अशी कृतवर्म कितली जाल्यार ಸ್ವಲ್ಪ वांकडे तिंकडे मनाचो तो दुर्योधनाल गूण पळय ताका भारी प्रितीचे तो कसो करता तागेले एक अक्षोहिणी सैन्य काडून दुर्योधना दिता. दुर्योधना भारी संतोश जालो अंचाणी 1 कोटी नारायणी सैन्य मेळ्ळें 1 अक्षोहिणी हागेले कृतवर्माल सैन्य मेळ्ळें भारी संतोश जाली. आ बैल कार्य यशस्वी जाली जय मक्काची म्हणून हस्तिनापुरा चमकलकय. हांगा कृष्ण अर्जुनाले म्हणटकी अर्जुना हांव रणरंगा युद्ध करना म्हणला म्हणटन तुका खंयची धैर्य येयली रे
निरायुध जावन रावचे मक्काची तुगेल पक्षा राबका म्हणून निमगुच्या खंयची धैर्य येयलें. तो म्हणाल की कृष्णा तू आयुध धरना नशे राब, तुका आयुध नाका, तू एकलोची सर्व शत्रूंक संहार करता तितले समर्थ तू जलारी, तू आयुधय धरना युद्धय करना म्हणला काय व्हडणी, म्हाका अनुग्रह करना म्हणून म्हणी नवे, म्हाका तुगेले एक अनुग्रह मात्र पुरो, आ पुरे जना गेलवता इत्याक म्हण म्हळ्यार तू शत्रू हंतकू, तू कीर्ती म्हणतो सकड नाव असं तुका, तू ऐशील कडेन कीर्ती असता म्हणून म्हणटना तू मेगेल पक्षा राबलो म्हणटन कीर्ती देवते मेगेले पक्षा राबता न्हय. तशें नाव तुकाची ऐकी केलेले. आता युद्ध करना नतला वडणी कृष्णा तू मेगेल रथाक तू सारथ्य करतवे, तुगेल सारथ्यान तू युद्ध कोरका म्हळेल आशी म्हाका मस्त काळ दुखून दिसत तशिले कृष्णान सारथ्य कोरका हांव युद्ध कोरका म्हण, आतां मेगेले आशी परिपूर्ण करून दितवे तू म्हण. हांगा आमकां दिसच्या पुरो अर्जुनू देवादी देव जावन आशिल्ल्या कृष्णाक सारथ्य करचे कामाक कशी निमगेले अर्जुनान म्हण जाल्यार आमी देवाला निमगुची तेंचे न्हय, देवा आमगेल जिवनाचे सारथी तूं जावका, चंद्री तिरी आमगेल जिवनाचे बंडी म्हणटा पळय कसल गाडी म्हणटा पळय ते तूं होरका, तुवें चलायसूचे म्हणनी म्हणाचे. आतां रथू तांडितना आमगेल मनान तूं रथू कशी सराग जावन देवान बशील रथू सराग जावन कशी चोलन वता तशी आमगेल जीवन चोलन वचुका म्हण म्हळ्यार मनान तसं ना हे पळय अनुसंधान म्हणटात तशी हांगा अर्जून तेंचे अनुसंधान करतरस कसले म्हळ्यार ताणें अहंकारार मेगेले गाडीक सारथी जावका म्हळेलें न्ही, ताणें नम्रतेरीची विनयारीची एक नैज जावन आशिल्ले विशय सांगिल्ले. निज जावन आशिल्ले विशय म्हळ्यार सर्व चलायसूचे परमात्मनाची म्हणून म्हळेल विशय अर्जुनाक गोत्त आशिल्ले इंद्रांश तो तशी तो सांगता कसले म्हण म्हळ्यार तूं म्हाका सारथी जावका म्हण. तेदना तो सांगता की जायत अर्जुना हांव तुका सारथ्य करता म्हण. अर्जुना भारी संतोश कडेरी अर्जुन कृष्णाक घेवनूची युधिष्ठिराला वता. हांगा युधिष्ठिराले संदेश कोणा चमकला, शल्यराया चमकला. शल्य मद्र देशाचो तो व्हड सैन्य घेवन तागेले पुत्रांक सकड जना घेवन पांडवांक गेल स्थळा वतरस कडेरी तागेल केद्द व्हड सैन्य म्हळ्यार सगळी सैन्य रबुका जाल्यार 1.5 योजन म्हळ्यार साधारण 6 मैल विस्तीर्णाचे जागो जावका तेद्द व्हड सैन्य वा पांडवाले वतरस कळवे तेद्द व्हड शल्याले सैन्य आयला म्हण म्हणटना तांगेल कसो नमने सैन्य म्हळ्यार ते समूह पळोवनूची समस्त प्राणी भिवन धांवतलीच काय. तांणी चमकून वतना भूकंप जाल्या वरी जत तशील काय कळवे. त्या वेळा दुर्योधना कळली हे विशय. दुर्योधन कसलो सीद ताका सत्कार करून ते सैन्य मेगेल करून घेवका म्हण धांवला. सुरवेक शल्याले वचना तो तागेल्या अमात्यांक सेवकांक सकडी पेटोवन शल्याक कळवे थंय 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 ताका बिडार करून सत्कारांनी करतरस कळवे. तांकां कितले कसो जावका खाण जेवण येतरसून पुरपूर जाता आयास निवारण करून घेवच्या उद्यान मन ते पुरे सिद्ध करून सोडला. शल्याकय तागेल परिवाराकय दुर्योधन येद्रा येयना. दुर्योधनाले मंत्री हो कामाचे तांणी सत्कार करतरस कडेरी शल्य मुखार मुखार वतना ताका एक सभा मंदिर मेळटा व्हड. त्या सभा मंदिरान थंय ताका भारी सुखोपभोग दवरला. ताका कितली एक नमने चंद सत्कार केला म्हळ्यार इंद्रा केल्या वरी सत्कार केला की तागेल्या मनांत हांव इंद्रा पाशी वैरी म्हण येयल की कळवे. कुडले सेवकांक निमगील काय ताणें युधिष्ठिरान इतले पुरे आमगेल खातीर तयार केला न्हय. कोण हें पुरे केल्लेलें असल सभा मंदिरांनी कोण केल्लेलें ते शिल्पींक पुरे आपयाचे युधिष्ठिराल शिल्पींक तांकां पारितोशक दिता. हांव दिल्ले रे युधिष्ठिराक कसले बेजार जायना कडेन वचून दुर्योधनाले सांगली की तांणी कळवे.
दुर्योधन आशेशी तो आनी युधिष्ठिरान केलेलें म्हूण लेखला. हांगा शल्या भारी संतोश जाला न्हय. कोण म्हाका हे पळय तयार करून दिला ताका प्राण निमगेल्यार दीव येता म्हूण म्हणलेलें तसो संतोश ताका जाला. तेद्दोळ थंय निप्पन बशिल्लो दुर्योधन आतां येद्रायन राबलो. फुडले शल्याक कळ्ळें आतां मिगेल सैन्य सगळे हागेल पक्ष येवका म्हणून ताणें इतले पुरे प्लॅन केल्लेले म्हूण कळ्ळें. जाल्यार ताणें सत्कार केलेलो पुरे खाल्ला वय न्हय. दुर्योधनाक स्वागत करता. दुर्योधना तवय स्वागत करता. कडेरी शल्य म्हणटकी तूं कसो खातीर इतले पुरे केल्लें कसो जाय तुका. तेदन तो सांगता काय पळय तूं कसो जाय दिता म्हूण म्हणला न्हय त्या बदलाची करी. म्हाका कसलें नाका. म्हाका तुगेली सगळी ही सेना तुवेच दंडनायक जावका. मिगेल सैन्यान तूं सेरवका. त्या एक मान निमगिता जायता म्हूण म्हणटा. आनी कसलें जावं कार्य करून दिवका. ना इतलें केल्यार पुरो. तूं वच जायत म्हणटनाच हांव कृतकृत्य जाल्लो. शल्य म्हणटकी तूं वच पట్టणाक तुगेल पट्टणा वच. हांव एक पंत युधिष्ठिरा पळोवन येता. वापस हांव येता जाल्यार युधिष्ठिरा हांव पळोवका म्हूण. दुर्योधनाक कांय ना थंय वचनच म्हूण सांगची धैर्य येना. कळ्ळें. खंय शल्य थंय वचून युधिष्ठिराल्या वचून तागेल्या उलोवन मन बदलायस इतकी म्हळेलेक संशय आस. स्पश्ट जावन संशय सांगना शल्यान कोपल्यार रे म्हूण. जाल्यार सांगता काय पळय पांडवांक पळोवचें वत म्हणटा तूं वस जाल्यार तितले बगी आसना पट्टणा यो. इत्या म्हळ्यार आमकां तूं सैन्य घेवन येता तुमगेले पक्ष राबता म्हणलें एक उतर दिला. तें उतर तूं परिपालन कोरका म्हूण. जैत जैत हांव वग घेता. तूं वस हस्तिनावती वस म्हूण. चल बाय आतां शल्याक तागेले सैन्य समीत मिगेल पक्षा घेतले म्हणलें संतोश. हांगा शल्योय कसो सकट जाल्ले म्हणलेले विशयो युधिष्ठिरा सांगता तागेले योगक्षेम विचार करका म्हूण सांगून तो उपप्लाव्य नगराक तो चमकलो. कळ्ळें. पांडवांगेल निवासा चमकलो. पांडवांक पळयता. पांडवांक भारी संतोश जाता. ताका अर्घ्य पाद्य मधुपर्क पुरे दिताची. कडेरी मद्र देशात नव्हतो पांडवांक गेल्यार तुमी कशी आसाची सकड पुरे विचार निमगीत काही. मागीर भीमू अर्जुनू आनी माद्रेल चेडू तागेले भयणीन मेळून नकुल सहदेवाक मोगान आलिंगन करता. मागीर युधिष्ठिरालेक कुशलोपचार उलयता. तुमी 12 वर्सां पर्यंत बारी कश्ट भोगलींचे अरण्यवासान तूं मागीर 1 वर्स अज्ञातवास केली काही. विराट रायल भारी प्रीतीची कशी वनवासापाशी विशेष कार्य करून दाखयता. कोणावर तुम्ही संपन्न केला रकडा मोठा उभा राज्यभ्रष्ट जाल्यानंतर मात्र सुख मिळेल खंडित आसना. म्हाका निगेल म्हणटा हांव कसलो गौरव घेवका पळत त्या गौरव घेवचो तूं निराश कार्य तै करता. कितले की सकड बादली आनी त्या दुःखाक अंत येता म्हणल्याक हाव करून सर्व शत्रू संहार करता. आनी सांगता म्हाका हस्ती वटू दान मल्ल युद्ध करचें आसक्ती उबगणी वेळार पळोवका म्हूण जाल्यार सांग हांव त्या परे खंयची हस्ती जाय जाल्यार हाडे हांव पळगयसून दिता धर्मपरायण जावन नाशिलो जाल्यार धर्म गोतना म्हूण म्हणलें युधिष्ठिर भिवनुका मिगेल कोणी मल्ल युद्ध करूं आयलीच म्हणल्याक तांकां बीन हांव मारना. पळोवचें मिगेल सौभाग्याची तशी तुका भेटू म्हूण हांव आयला. सोलूका म्हणटा न्ही म्हाका तशें करता दीश मारली म्हण जाल्यार हांव भीम म्हूण तांकां कळ्ळें न्हय. तशी विराट रायान आमकां पूर्व मिगेले तूं फुडें कोण जावन नाशिलो म्हूण निमगेल म्हणलें तेदन हांव सांगता हांव युधिष्ठिराला आसतना तूं हस्तिकनी पळोवन घेतलो आशिल्लो. पाकशालय हांवें पळोवन आशिल्लें केलो उपरांत युधिष्ठिराला संतोश पावलावय व्हडली जटीन गेलो काळग उत्तर पालन हस्तीक पळगयची आशिल्लो अशें पुराय सांगता. म्हाका म्हणलें तेंचें काम दिता तूं उस्को काणू का कोण म्हणटा कळना नाशी हांव 1 वर्स जाग्रतेर काडल्यार म्हूण म्हणटा. युधिष्ठिर अर्जुनाले निमगिता कसो करता कित्याक गोश्वे अर्जुन तुका पळयतना तूं युद्धांत धनुर्धरशी दिसता म्हूण समान जावन सारथ्य करतलो म्हणलेलो विशय विराट रायाले आसतना तूं कसलो मुखार युद्धांत कर्ण आनी अर्जुना युद्ध जाता म्हणल्यार खंडीत सांगता की अर्जुन कसो गोता अर्जुना मोटू स्पर्धा करची वेळू कर्ण आयल्यार ताके पराजय करची तसले
तुगेल सारथ्याक तुका सारथ जावन अर्जुना दुर्योधन बस विराट रायाला असताना या विषया संशय ना असत जला रे म्हण सांगून कसलेची लागत काही आमका अर्जुना कसं सहाय करचे कोरका संतोष आता कोरका भीमाक म्हण कसं तुगेल करचे मना म्हणाल ऊस असला रे. कशील माका आणि भीमान कसं की एक तू चांगलं तगेल पराक्रम त्या वेळाक दाखवून अर्जुना कसले दाखवून शरा पेटू बुतात जायना जायना शिकोळा. जला रे युधिष्ठिराला कळवा. असताना तो कर्णाल ती ते पळगैसी जोगदी जल्ला रे जाऊन वाढणे. असेल तशी ताकेल असेल उत्साह कसं खूप की एक गुणच जल्ला का. आता अर्जुना कसं म्हणताना करचे कर्ण कुब्बल अर्जुन म्हणजे कसल लगी. काम अंगेल करीत पक्षाक एक काम दिवच विजय म्हणतर शतसिद्ध म्हण मिळेल माका गोतस. इत्याक म्हण म्हणा रे त्याच्यावनो पळय कर्णाल हिममानिवा आत्मस्थैर्य शैला नाम समुद्र हसरिता मीव पर्वतांतो हिमवंतु श्रेष्ठ पर्वत म्हणतात निमगिलेल विषय समुद्रापुरे अनुचित मंडी उदका जलाशयापुरे कर्तव्य समुद्राची म्हणून रायो पुढचे म्हण नज्जशिल्या म्हणतात म्हणी दिसपुर देवतिंक इंद्रू जलारी. श्रेष्ठ म्हणताचे तशी अष्टवसुलंतो त्या वेळाक अग्निदेवालयतलो श्रेष्ठ कोणी ना म्हणताचे तू मृगणा माका मीव सहाय करू शार्दुल काम. मृगांतो सिंहोची श्रेष्ठ म्हणताचे कडे रे गरुड हा वा पतता म्हणतकी मीवा कोण. पतता म्हण म्हणा रे रक्केशिल्या पक्षींतो गरुडू सर्वश्रेष्ठ म्हण म्हणताचे जायत म्हणताना युधिष्ठिरा युद्ध तुका देव कोरच्याक बर करो. अर्जुन सर्वश्रेष्ठ म्हण म्हणाल पूर्जन गोतस यो तू विराट नगरा यो कर्णाल कसं सारथ्य करतलो करतना. तागेल निजावनो कर्णाक अनुकूल कर तागेले जाऊन सारथ्य परिचय कोरनु कोणाकही का म्हण मिळणं म्हणलेले कशी विषयांतो. रप्पलतो म्हण म्हणताना कसले अर्जुन चुकी समाधान सोडूच्या करके नाम तू ना प्रार्थना तू कोरका कसले गेलेल उसको करू नका सहजची. आव एक इंद्रलोका आब दुखून येतं एक त्या शापूत सुतपुत्रा ज्याला सारथ इंद्रान जलतद माका ना. ते तुक वर जत्ता म्हण म्हणला त्या वरा प्रकार आव नपुंसक शिकरत कसं कळवे करता म्हण तू सांगील म्हणके तू सांगेल तशी आव श्रेष्ठ चलता. धनुर्धर त्या गुरुत मेगेल बुज्जारी आणि धनुष धोरण आव आता जाऊन बट्टा आव तशी अंगुलीत प्रकेले राण चूक घालेलं देत ना, गुरुतू अबत सकड करता. असतं ना कर्णाल कसं ऐके. स्कोर करू नका आव तुमका नपुंसक जाऊन एक स्त्री वेश कर्णाला घालून चमकलो म्हणजे रे अंगल निघाल घेतात त्या पुरे निघता हाता बोट्टा केदनाय मेहंदी कलर निघालतात ना त्या त्याला दंत्या मत्सर निघतात ಸ್ವಲ್ಪ कसले ಬೋರ್ನು उस्कू करू ತಕಲ್ नका ಸಾಧನೆ आव कान्ना बल कुंडल खूप होता. हाताक कांकण कळवा. मात्याक केस सोण बरी फुल अशी पर्यंत आणि नपुंसकाले वेश करता कळवे आणि ब्रहन्नळा म्हणून मी गेले नाम म्हणून सांगू नाम ताक उत्साह रायाला केले सांगता युद्धांतू. अन्य कसं म्हणतो तागेल म्हणा बल माका खूप नर्तन बलाबरी केल्या गोतस म्हणजे रे. तू गेलं अंतपुरा स्त्रियांका अर्जुनाक निकरण नर्तन युद्ध शिकयता जतना. अर्जुन अनेक गेलवत अनेक म्हळ्यार विंगड विषयांचो विंगड गावची संशय काणे येऊ ना. सांगता म्हणून आणि कसले काम विराट राया करतो संतृप्त युधिष्ठिरा तुगेल करता कथा आणि आणि कसले संतोष सहाय जाऊ नसता का जैत मिगेल वे निमची. तू कसले ते भिऊ सांग नका इत्या म्हणा रे तुमगेल वैर माका रायाले विशेष प्रीती. परिवाराक तू रायाक कितली कष्ट रायाले अनुभविसिलो. जारल्यांक कोणे तागेल ते ओटसूचे द्रौपदीन मंत्री कितले इत्यादिक अपमान मान्य अनुभविसिले या परे अंतपुराचे उरगासेतना. स्त्रियांक समीत आम मक्का एक पुरुषश्च तुमगेले पुरो पक्षरा म्हणू बोका म्हणस जला रे. संशय येना नशी पळीलार जल नमे येद्दोळ तू काही आव शिलो काय करू कसं जना जाऊन मचाना शिलो बद्द तू कसं जल्ला आव. करतशील म्हणून राय म्हण खंडित म्हणतर तुमक निमगेला बरी म्हाका आणि म्हणत निमगितात काही तेद नाव सांगता आव सैरंध्री कामाचो सैरंध्री म्हणून मेगेल नाव आव तुका ने आव सुतपुत्रान कसं उतरू परिचारिक बोललेला त्या तू द्रौपदी ऐकला द्रौपदीला सैरंध्री जाऊन शिलो म्हणता युधिष्ठिराला नळाल रमणींतो बायल द्रौपदी दमयंती काम कितले परिचारक दुःख अनुभविसिला तितले दुःख जाऊन शिलो द्रौपदीने म्हणून अनुभविसिला सांगता कितले कळलं की कष्ट वै बा. इतले पुरे सांगता आता ना तो युधिष्ठिरा एक धैर्य नमेची घेता मागीर सूर्य नकुल उदेत म्हणल्याक सहदेव द्रौपदी तांगेला सूर्य नवे निमगिता जाऊन युधिष्ठिर उदेचे तुम्ही कसं चांगरी तरी शुभोदय म्हणताचे. त्यावेळा त्यांनी कसं म्हणताना या दुःख सांगताची पोरे म्हण म्हणले आनीची आम्ही दिसांतो पैची दिसा बरी पळे जताना. आज सांगेल सर्व सर्व दुःख परमात्माले निवारण गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता तशी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् कंचेच सकलं एक परस्मै जाऊन गेलेले नारायणाय विषयाक इति कोपचे नका समर्पयामि दुःखही भोगचे नका. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु उरई नाहं कर्ता विधीन हरिः सांगेल बरी कर्ता जाऊचे नाहं कर्ता विधीर हरिः बलवत्तर हा म्हणताची. तशी विधी नियम म्हणून म्हणायलाच पड त्या उल्लंघन करून चलच्या कोणाच्या तरी जायना म्हणून म्हणता. आणि म्हणत काय महात्मा जे नाही मस्त दुःख अनुभविसिल्याची विधी चोदनेनं देवते अनुभविसिल्याची इंद्रू तागेल बैलेल ओटू मस्त कष्ट अनुभविसिला देवेंद्राकच असल कष्ट आईले म्हणजे मनशा येनाशी राप्तव्या म्हण पण हांगेक विषय कसले म्हणारे शल्यो तांका युधिष्ठिरा आल्या त्या शल्याल्या बहिणी माद्रील चढू नकल सहदेव त्या रीतीरी युधिष्ठिरांकनी तो मावळ जल्लू पळे युधिष्ठिर पक्षाकची सेरूक आपण्यानं ताक ऐकोर का म्हणून सैनी घेऊन येईल जलारी राजनीती म्हणस तंतू दोन रीतीर म्हणता एक कुटील राजनीती एक समराजनीती कळवा या कुटीला म्हणा कुसगी पण म्हणताच कसले मोज कोरनो टाक ताण सेफ करून घेवचे तशी दुर्योधन तसलो ताणे
मंत्रींगनी पेटवून सेवकांक पेटवून थंय थंय बिडारांनी करून ताका संतोष कोण सोडा नमे आतां युधिष्ठिरा दुर्योधना बारी संतोष आब कुटील नीति केल्लेले जल्लारी आत म्हाका एक प्रयत्न म्हगेले प्रयत्ना फल कळवे ते फल मेळ्ळे म्हळेले विशय संतोष जाता म्हाका पळय देवाल सहाय म्हाका म्हण म्हळेले हांगाक कारण जाता म्हणून सांगतरस तशी हे कुटील उपायान शल्याक तागेले कडेन कोरनश्च्या पुरो जाल्यारी तितले एक डीप थिंकींग म्हणटा पळय तशें केलां ताणें इत्याक म्हण म्हळ्यार शल्य पक्कनी एದುರು पक्षा पांडवाल पक्षाक सेरवल्यारी कितले कश्ट सामका म्हण म्हणलेले ताका मना आशिल्लें कोणा दुर्योधनाक तशी आतां शल्यान इतलें पुरे उतर सांगलें युधिष्ठिरा भारी संतोश जालो निमगिता तूं आत्तां म्हळेलें न्हय इंद्र समीत दुख्ख भोगला म्हण मावळेलें निमगीत तो शल्यालें इंद्र कसो दुख्ख भोगिलो कसो खातीर दुख्ख भोगिलो म्हण म्हणटना अयो तुका गोत ना इंद्राक कसले कश्ट येयले गोतस्वे पळय मस्त पुडी जाल्लेले काणी म्हाकाय विंगडान सांगिला हांव तुका सांगतरस एक पंता त्वष्टा म्हणलें एकलो प्रजापती जावन आशिल्लो ताका इंद्राल वैरी असमाधान कुडले तो कसो करता विश्वरूप म्हणलेले एक 3 माते चेल्लो ताका जाल्लो त्वष्टाक ते एक पंता तो व्हडले एक याग करता आनी इंद्राल स्थान म्हळ्यार भावी इंद्र हांव जावका म्हण ताका 3 तोंड म्हळेलें एक तोंडान वेदाध्ययन करता आशिल्लो एक तोंडान सुरापान करता आशिल्लो आनी एक तोंडान सर्व दिक्कांतू एक सर्व दिक्कूय तागेलो करून घेतकी म्हणलें म्हणगे तो पुरावो सुतू पळयत आशिल्लो जितेंद्रियय बाई धार्मिकय बाई तपश्चरण करतलोय बाई कठीण तपस करतलो एक पंता तो इंद्राक एक पंता तागेले तपस्यो या त्या पर पळोवन तागेले तेजसांनी पळोवन भंय जाता ताका आतां विश्वरूप मेगेले पदवी बैसुका म्हण आश करतरस की म्हण म्हळेले भंय इंद्रा जातरस तपस ಮುಂದರಿಸಿಲಾರ ನಮಗೆ ಕಷ್ಟ ತಪಸ್ ಮುಂದರಿಸುಚು ಪುಷಿ पुढे ताक तपच्युत जावन कोरका म्हण इंद्र आलोचन करता काय कशी ताका भोगासक्त जावची तशी करचे इंद्र पदवीचे प्राप्ती खातीर महातपस करतरस तशी तो त्रिशिरसू म्हळ्यार 3 तोंडात एक दिसू तागेले तपस्या निमती महादेवाक ताण बश करून घेतले म्हण जाल्यार सर्व कसं म्हणटाची 14 भुवन म्हणटा पळय ते 14 भुवनय हो तागेलो दिन करून घेता म्हणून म्हणलेले विशय सांगता तो आनी इंद्र आलोचन करता आनी विश्वरूपा प्रलोभन करचे खातीर अप्सरींकनी आज्ञापन करता ते अप्सरे तांणी पळय ते त्रिशीर विश्वरूपाले तपस्वी भंग करूं आयिल्ल्यांची आतां निमगिताक येतानी अप्सरा स्त्रियांक तो त्रिशिरसू कामोपभोगांतू लीन जावची तशी कोरका जाल्यार कसले कार्य कोरका ते कार्य आतां विश्वरूपाक प्रलोभन कोरका न्हय तशी इंद्र अप्सरींक पळय आज्ञापन करता काय
पळ्यात तो त्रिशिरसानं तपस्वी सोडका सगळं दिस तुमगेला मागशे पडका कसल सकड कोरू जातं त्या तुम्ही करायची म्हूण ताका प्रलोभन करायची म्हूण जेल नव्हे चंदरी तिरी सिंगारने कोरूच का तुमकां पळील कुळे तक्का तुमगेला वैर आसक्ती का तपस सोडका म्हणनी सांगून पेटयत कळलं कडेरी अप्सरास्त्री म्हणटा की इंद्रालागी ताका मोहा घालचे खातीर आमच्यान कितले प्रयत्न करूच्या तितले प्रयत्न करता जाल्यार तागेल निमती तुगेले नामाक तुगेले हुद्द्याक तसले च्यूत येना भंय नाश जेवचे तसे आम्ही प्रयत्न करताची मागीर सांगतात आनी कसले सामान्य नाही तो तपोधनू एक विषय कसले म्हण म्हळ्यार परमात्मो तो दिसना आमकां जाल्यार हांगा विश्वरूप दिसतरस नव्हे दिसत नव्हतो तशी तो सांगतरस कसले म्हण म्हळ्यार विश्वरूपाक मोहपरवश करच्याक देवेंद्र आम्ही पुरीचनान मुच्चुका म्हणून सांगतरस आतां सुरवेक इंद्रान कोणा सांगितलं अप्सरास्त्रियांक न्हय तांणी त्रिशिरसाला येताची मुखार काणी कसं जत्ता पायच्या दिसाक पळया आमी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता